अमरावती जिल्ह्यात एक असं ठिकाण आहे जिथे तब्बल 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मुक्काम केले होते आणि आजही त्या ठिकाणी गेल्यावर एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते। हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर चला तर मग मी सांगतो हे ठिकाण नेमकं कुठं आहे। पण त्याआधी घ्या तुम्हाला फॉलो करून, कारण अशा अनेक अनोख्या ठिकाणांची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मंडळी, अमरावती जिल्ह्यातील एक छोटंसं पण अतिशय पवित्र गाव म्हणजे वडनेर भुजंग। महानुभव पंथीयांसाठी हे स्थान अत्यंत श्रद्धेचं आणि पवित्र मानलं जाते। असं सांगितलं जातं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी येथे एक रात्र मुक्काम केले होते आणि त्यांच्या पदस्पर्शांनी ही भूमी पवित्र झाली। येथील महानुभव मंदिर हे भक्तांसाठी एक मोठं तीर्थस्थान आहे। दरवर्षी हजारो भाविक इथे येतात, दर्शन घेतात आणि मनाला एक वेगळीच शांतता अनुभवतात। आणि या ठिकाणचे वातावरणही खूप शांत आणि भक्तिमय आहे आणि मंदिराच्या परिसरात गेल्यावर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते। आणि या गावाच्या नावामागे ही एक रंजक कथा सांगितली जाते की उत्तरेश्वर मंदिराजवळ 2 सापांमध्ये म्हणजे 2 भुजंगामध्ये वैर होतो, तेव्हा श्री चक्रधर स्वामींनी त्या दोघांचे भांडण मिटवले आणि त्या घटनेवरूनच या गावाला नाव मिळाले वडनेर भुजंग। मग मंडळी, तुम्ही आले आहात का कधी वडनेर भुजंगला? कमेंट मध्ये नक्की सांगा बरं। आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर तर कराच, पण फॉलो कराल तर अजिबात विसरू नका।